फारच ट्रेंडिंग चाललाय ब्रेन फॉग हा शब्द, किंबहुना आपण म्हणूया कंप्लेंट किंवा सिम्पटम. पेशंट्स कमी वयाचे किंवा जास्त वयाचे दोघंही ही कंप्लेंट सेम प्रकारे करत आहेत आणि थोडासा याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा जो लक्षात येत नाही तो पॉइंट म्हणजे काय, तर जर आपला बसण्याचा पोश्चर व्यवस्थित नसेल तर नेकच्या इथले व्हर्टिब्रे थोडेसे मागे पुढे झाल्यामुळे जो नॉर्मल कर्वेचर असला पाहिजे तो डिस्टर्ब झाल्यामुळे आपल्याला ब्रेन फॉग होऊ शकतो. मग ह्यासाठी काय करायचं बरं? 3च गोष्टी करूयात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपला ब्रीदिंग पॅटर्न थोडासा चेंज करूयात, त्यामुळे ऑक्सिजन वाढेल. दुसरी गोष्ट, आपल्या खाण्यामध्ये आपण DHA जास्त ठेवूयात. त्याच्यासाठी आपण करू शकतो की जे फिश ऑइल आहे किंवा फ्लॅक्सीड्स आहेत हे आहारात ठेवणं गरजेचं आहे. आणि अजून एक आहे की GV9 म्हणून आपला एक ॲक्यू पॉइंट आहे आपल्या टॉप ऑफ द हेडला, तिथे थोडंसं टॅप करायचंय. त्यामुळे ऑक्सिजन ब्रेनला खूप चांगल्या प्रकारे मिळतो आणि आपण आपल्या ब्रेन फॉगशी टॅकल करू शकतो. थँक्यू.